त्या गोष्टी अग्रवाल समिती असेल, लोकूर समिती, सगळ्या समित्यांनी गोरबंजारा समाजाला ST आरक्षण द्यावं किंवा आदिवासीमध्ये त्याची गणना व्हावी असे शिफारस केलेली आहे. आणि ही मागणी मी ज्यावेळेला लहान होतो तेव्हापासून आमच्या समाजाची आहे की या समाजाला ST प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. अनेक वर्षापासून हा समाज ही मागणी मागतोय. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच शासनमध्ये सगळ्या पक्षाचे लोक येऊन गेलेत, परंतु ही मागणी अजून कुठेच पूर्ण होताना दिसत नाहीये. म्हणून जरांगे पाटलांचं निमित्त झाल्यामुळे समाजामध्ये एक भावनिक लहर आली आणि त्यानंतर समाजामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 55 ते 56 आंदोलन त्या ठिकाणी झाले. 17-18 मुलांनी उपोषणं केली. आणि सगळ्यात म्हणजे विचार करण्याची गोष्ट अशी आहे की या आरक्षणासाठी गोरबंजारा समाजाच्या 5 नवयुवक तरुणांनी आपलं आत्मबलिदान दिलं, शहीद झाले. एवढं सगळं असून आतापर्यंत फक्त कमिटी अपॉइंट केल्याचं घोषित झालेलं आहे मुख्यमंत्री साहेबांकडून 4 नोव्हेंबरला. आणि हे सगळं करत असताना पर्टिक्युलरली गोरसेना या आंदोलनामध्ये गोरसेनेचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेला समृद्धी हायवे सारखा रास्ता रोको प्री प्लान पूर्वनियोजित निवेदन देऊन पहिल्यांदा गोरसेनेकडून समृद्धी रास्ता रोको त्या ठिकाणी केला. सोबतच नांदेडला रेल्वे रोकोचं आम्ही फार मोठं नियोजन केलं होतं, पण DCM साहेब एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आल्यामुळे तात्पुरता त्याला स्थगिती दिली आणि 4 नोव्हेंबरला मीटिंग झाली होती. मीटिंगमध्ये कमिटी अपॉइंट केल्याचं डिक्लेअर केलं. तहलिया साहेब म्हणून त्याचे निवृत्त जज आहेत. सोबत काही 5-6 काही मानसशास्त्राचे प्रमुख आहेत, काही इतिहासाचे प्रमुख आहेत, काही मानववंशशास्त्राचे प्रमुख आहेत. असे 6 लोकांची समिती नेमणूक झालेली आहे, डिक्लेअर केलं. परंतु आतापर्यंत ही समिती कुठे काम करते की नाही करत आहे याची तीळ मात्र ही माहिती समाजाला नाही आहे. एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने इथे लक्षात येते की सरकार आमच्या समाजाच्या भावनेशी खेळत आहे. कुठेतरी वेळ काढूपणाचं सगळं धोरण अवलंबत आहे आणि सगळ्या गोष्टी लांबणीवर जात आहेत. म्हणजे कुठे न्याय मिळत नाही. 5 मुलं एखाद्या कुटुंबातून जाणं आणि नवीन तरुण मुलगा, त्याला छोटे मुलं आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांना देखील आतापर्यंत न्याय मिळाला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी स्वतः एक निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्याही गोरबंजारा समाजाच्या संघटना आहेत, जेवढेही पक्ष पार्टीमधले सगळी लोक आहेत, सामाजिक क्षेत्रातली लोक आहेत, गाव पातळीवरची लोक आहेत, सगळ्यांना मी माझ्या परीने सगळ्यांना संपर्क केलेला आहे. सगळ्यांसोबत मीटिंग झालेल्या आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन सकल गोरबंजारा ST आरक्षण मिळावा आपण येत्या 12 जुलैला रविवारी MIT कॉलेजमध्ये मंथन हॉलमध्ये तिथे आपण घेत आहोत. आणि आंदोलन घेण्यामागचा उद्देशच हा आहे की सरकारला कुठेतरी दाखवून द्यायचा की हा समाज झोपलेला नाही, हा समाज अजून जागा आहे. आणि तुम्ही जर आम्हाला न्याय देत नसाल तर आधी जेवढा समाज आक्रमक होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आक्रमक होऊन पुन्हा रस्त्यावरची लढाई जोरात लढल्या जाईल. सगळ्या लोकांना जागृत केल्या जाईल. सोबतच मागणी अशी आहे की जी समिती नेमलेली त्या समितीच्या शिफारसी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर द्याव्यात. 5 लोक जे शहीद झाले त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करावं. सोबत त्यांच्या घरातील सदस्यांना सगळ्यांना मिळून एक 10 लाख रुपयाची शासकीय निधी त्या ठिकाणी द्यावी, ही एक मागणी आहे. त्यासाठी लोकांमध्ये चेतना निर्माण करून पुन्हा आंदोलन तीव्र करण्यासाठी आणि सोबतच इथून पुढे
आंदोलन तीव्र करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कुठल्या पद्धतीने कराव्या लागतील, मग ते रास्ता रोको असेल, मग ते गाव पातळीवरती ग्रामपंचायतमधून ठराव देणं असेल, तालुक्याच्या ठिकाणी साखळी उपोषण असतील, धरणे आंदोलन असतील आणि नंतर मुंबईला एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करायचं, अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन आणि तिथून सगळ्या गोष्टी तिथे लोकांसमोर सगळं आपण सादरीकरण करावं आणि या आंदोलनाला गती द्यावी या उद्देशाने येत्या 12 जुलैला MIT कॉलेजमध्ये आपण हे मेळावा आयोजित करीत आहोत. आणि या मेळाव्यासाठी प्रामुख्याने गोरबंजारा समाजाचे जे एकमेव खासदार आहेत तेलंगणाचे पोरिका बलराम नाईक म्हणून ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आमच्या समाजाचे जे पूजनीय असे आम्ही गुरु मानतो कोरियागडचे कबीरदास महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सोबतच कर्नाटकामधून न्यायाधीश आहेत की जे तिथे आरक्षणाची लढाई लढत आहेत, ते एक अभ्यासक म्हणून त्यांना इथे आपण बोलवतोय. सोबतच आमच्या समाजाचे प्राध्यापक मोहन चव्हाण, प्राध्यापक आपले मोहन राठोड, हे सगळे आरक्षण अभ्यासक आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. आणि काही उद्योजक मंडळी आहेत जी या आंदोलनामध्ये नेहमी सहकारी सगळे लोक उपस्थित राहणार आहेत. आणि त्यांना मिळून आणि सगळ्या समाज बांधवांच्या मिळून सकल गोरबंजारा ST आरक्षण मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित हजारोच्या संख्येने लोक येणार आहेत. आणि मी एक आयोजक आणि निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल की मी एक प्रामाणिकपणे संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित करणारा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो मागील 25 वर्षापासून. आणि हा लढा आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. अभी नाही तो कभी नाही अशी त्या ठिकाणी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या समाजाला ST आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे. आणि त्या भूमिकेमध्ये जाऊन हा मेळावा आपण आयोजित करीत आहोत. आणि या